ओम शिवशक्ती मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव 2025 उत्साहात साजरा। ओम शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने यंदाचा सार्वजनिक नवरात्र उत्सव 2025 अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे। देवीच्या आगमनापासून मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून परिसरात भक्तिमय ऊर्जा निर्माण केली आहे। या उत्सवाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले। यावेळी मंडळाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा सन्मान करण्यात आला। उत्सवाच्या दरम्यान दररोज भजन, हरिपाठ, होम हवन आणि देवीला अर्पण करण्यात येणारे 56 भोग प्रसाद यासारख्या पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। कन्यापूजन आणि देवीचा गोंधळ हे उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरत आहे। या धार्मिक विधींबरोबरच स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी अध्यक्ष सुजाता विजय घाग, उपाध्यक्ष राजेंद्र बलराम शर्मा, खजिनदार विक्रांत विजय घाग तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या उत्सवामुळे सामाजिक एकोप्याला चालना मिळाली असून स्थानिक नागरिक, महिला मंडळ, तरुण वर्ग आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे। मंडळाच्या अथक प्रयत्नांमुळे नवरात्र उत्सव हा फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पर्व म्हणून अधिक व्यापक रूपात अनुभवता येतो आहे। आज आमचा ओम शिवशक्ती मित्र मंडळाचा कार्यक्रम पडवळनगर मध्ये गेली 40 वर्ष चालू आहे। या वर्षी 40वे वर्ष आहे पूर्ण झालेलं। त्या निमित्ताने आज कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। सालाबाद प्रमाणे कार्यक्रम आपण आयोजित करतो। कितीही पाऊस असू दे, काही प्रॉब्लेम असेल तरी इथे महिला उत्स्फूर्तपणे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि कार्यक्रम अतिशय चांगला करतात। तिथे कुठल्याही प्रकारची अशी मोठी आम्हाला वर्गणी मिळत नाही, कारण आम्ही नगरसेवक आता नाहीत, माजी आहोत आणि नगरसेवक असतो तर भरपूर खर्च करतो। पूर्वीच्या नगरसेवकांची तशी परिस्थिती नव्हती। आम्हाला झेपेल तसा आम्ही कार्यक्रम करतो। कार्यकर्ते माझे जे आहेत ते 40 वर्षापासून माझ्या बरोबरच आहे, कुठेही कोणी गेला नाही आणि ते खूप मेहनत करतात। प्रत्येक बिल्डिंग वरती 5-5, 6-6 मळे चढतात आणि 1-1 रुपया जमा करून आपण हा कार्यक्रम राबवतो। असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवणार आहोत। माझ्या महिला यावर्षी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी डान्स केलाय, मेहनत केली, ते रील्स आपण बनवणार आहोत। तर त्यांचेही मी विनंती करेन तुम्हाला, आमच्या महिलांचेही सगळ्यांचे न्यूज मध्ये आपण दाखवा आणि त्यांचे फोटोही दाखवा आणि ते रील्स आपल्याला सगळ्यांना बघता येईल ठाणेकरांना, असा प्रयत्न करा। पूर आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, दुष्काळ पडण्याचं सावट आहे। लोकांना घरात खायला अन्न राहिलेलं नाही। लोकांनी मेहनत करून वर्षभराची जमा करून ठेवलेली पुंजी असते, धान्य असतं, ते सगळं बिचाऱ्यांचं वाहून गेलेलं आहे। पण आम्ही खूप लांब आहोत। खरं म्हटलं तर असे कार्यक्रम राबवायला पण नकोत। अशा वेळेला त्या लोकांना आपण मदत करण्याची फार गरज असते, पण विभागांमध्ये नेते लोक मोठे कार्यक्रम राबवतात। त्यामुळे आपण जर राबवला नाही तर मग आपण आपला कार्यक्रम बंद पडला अशा प्रकारच्या वावडे उठवले जातात। आता खरं म्हटलं हेच पैसे 1-2 लाख रुपये जे खर्च करतो ते तिथे पोहोचले पाहिजे। पण सरकारला विनंती करेन की प्रत्येकाला आज धान्याची आणि जेवणाची गरज आहे। ज्याच्यावरती येतं संकट त्याला ते कळतं। धान्य तिथपर्यंत पोहोचत नाही, दिलेलं धान्य अपुरं पडतंय। अशा परिस्थितीमध्ये सरकारने व्यवस्थित कलेक्टरला सांगून, अधिकाऱ्यांना सांगून ते त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे। हा दुष्काळच पडणार आहे। इतकं अतोनात नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। इथल्या मुंबईतल्या राहणाऱ्या माणसाला त्याबद्दल कळणार नाही। आम्ही शेतकरी आहोत, त्यामुळे आम्हाला कळतं की आम्ही धान्य वर्षभराचं एकदा पिकवतो आणि वर्षभर ते खातो। ते वर्षभराचं धान्य आणि कपडा लत्ता, दाग दागिने सगळं वाहून गेलेलं आहे त्यांचं। त्या सर्वांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। आम्ही थोड्या दिवसानंतर प्रयत्न करणार आहोत। मंडळामार्फत जर आम्हाला काही मदत करता आली तर तेही आम्ही करणार आहोत। आमचे जितेंद्र आव्हाड साहेब उद्या आमच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये सर्व शेतकऱ्यांच्यासाठी एक आरती ठेवलेली आहे, सार्वजनिक महाआरती ठेवलेली आहे। त्यामध्ये आम्ही सर्व महिला सामील होणार आहोत। आमचे साहेब खूप प्रयत्न करत आहेत आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर
जिथे जिथं संकट येईल तिथं तिथं ते स्वतः पोहोचतात. त्यामुळे साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे कार्यकर्ते उभे आहोत. हा दुष्काळातून ह्या पावसाच्या ह्याच्यातून जे संकट आलेलं आहे लोकांच्या वरती, कोरोनाचं संकट येऊन गेलेलं आहे आणि आता हे परत मोठं संकट आलेलं आहे. त्या संकटातून सगळ्यांना वाचव परमेश्वराने सरकारमधल्या असणाऱ्या मंत्र्यांना सुबुद्धी दे असं मी देवीला सांगणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मदत करायला लाव अशी बुद्धी दे सर्व मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, अशी मी देवीकडे प्रार्थना करणार. 40 वर्ष आमच्या आज मंडळाला झालेली आहे. म्हणजे माझा जन्म मी स्वतः 45 वर्षाचा आहे. माझ्या अगोदरच्या पिढीने मी सुरुवात केलेला प्रोग्राम आहे तो आज आम्ही सगळे युवक, आमच्या बरोबर आमचे चाचा आहेत, तसेच अजून भरपूरसे असे ज्येष्ठ आहेत ज्यांनी हा प्रोग्राम सुरू केला. पण 40 वर्ष स्थानिक लोकांच्या जीवावर हा प्रोग्राम करतो, ना कुठल्या नेत्यांच्या जीवावर करत. प्रत्येक माणूस, आज जरी आमचे चाचा 65 वर्षाचे असतील, 60-65 वर्षाचे, तरी आज सुद्धा त्यांच्यामध्ये तेवढीच चिकाटी आहे जी 18 वर्षापूर्वी त्यांनी 40 वर्षापूर्वी चालू केलेला नवरात्री होता. त्याच चिकाटीने आज सुद्धा ते काम करतायत. हा सगळ्यांच्या मेहनतीचा, कार्यकर्त्यांचा एक जल्लोष आहे आणि आम्ही देवीकडे हेच मागणं करतोय की जो ओला दुष्काळ या आपल्या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, या ओल्या दुष्काळामधनं प्रत्येक गोर गरिबाला त्याच्यातनं कसं वाचवता येईल ही आम्ही देवीकडे प्रार्थना करतोय आणि देवी त्या सर्वांचं संकट दूर करेल ही आमची एक हे आहे की देवी कधीच कुणावर संकट येऊ देणार नाही. आणि तसाच आमचा प्रोग्राम जसा 40 वर्ष चालू आहे तसा अजून पुढे चालू राहत राहील. आमच्या मंडळातर्फे दरवर्षी अष्टमीला 56 भोग केला जातो, होम हवन केलं जातं, फॅन्सी ड्रेस केले जातात. पण यावर्षी पावसामुळे फॅन्सी ड्रेस वगैरे असे 2-4 कार्यक्रम रद्द केलेले आहेत. पण 56 भोग, होम हवन, भजन हे सर्व कार्यक्रम जे नियोजित कार्यक्रम असतात ते सर्व चालू आहेत. अजून 2 दिवस राहिलेले आहेत. उद्या कन्यापूजन आहे, परत हे आहे जागरण आहे. हे सर्व कार्यक्रम जसे देवीचे चालू आहेत 9 दिवस तसे सर्व चालू आहेत आणि देवाच्या कृपेने ते सर्व आज 40 वर्ष चालू राहिलेले आहेत आणि चालू राहणार पुढे.